महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा भडका उडालेला आहे। राज्यातील 15 शहरांचं तापमान 41°C वर गेलंय। विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धामध्ये सर्वाधिक तापमान आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि ही तीन दृश्य आपण बघतोय मुंबई, पुणे आणि नाशिकमधली। मुंबईमध्ये सध्या 33 अंशांवर तापमानाचा पारा आहे, तिकडे पुण्यामध्ये 39 अंश तर नाशिकमध्ये देखील 39 अंशांवरती तापमान पोहोचलेलं आहे। विदर्भातली नेमकी काय परिस्थिती आहे ते देखील आपण बघतोय। आता नागपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये 43 अंशांवरती नागपुरात तापमान आहे, तिकडे अकोल्यामध्ये देखील 43 अंश आणि अमरावतीमध्ये देखील 43 अंशांवरती तापमान आहे। नागपूरमधली आणि अकोल्यातली दृश्य आहे त्या ठिकाणी आपण बघतोय वाहतूक मंदावलेली आहे। अर्थातच लोक घराबाहेर पडणं कुठेतरी टाळतायत। तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणीतली दृश्य आपण बघत आहोत। तापमान 41 अंशांवरती छत्रपती संभाजीनगरमध्ये, परभणीमध्ये 42 अंशांवरती तापमान आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। तर उत्तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते देखील आपण बघणार आहोत। नंदुरबारमध्ये 42 अंशांवरती तापमान आहे आणि मालेगावात देखील तापमान 42 अंशांवरती पोहोचलेलं आहे। नागरिकांची वर्दळ कमी बघायला मिळते। काही ठिकाणी शेती कामं सुरू आहेत, तिथे देखील शेतकरी आता स्वतःची काळजी घेत असल्याचं आपण बघितलेलं आहे दृश्यांमधून। ही दोन दृश्य देखील आपण बघतोय। आज रविवार नंदुरबारमध्ये आणि मालेगावमध्ये रस्त्यावरची जी वर्दळ आहे दुपारच्या सुमारास काहीशी कमी होत असल्याचं चित्र बघायला मिळू शकतंय। प्रशासनाकडून सातत्यानं सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय।